त्यांचा इगो सॅटिस्फाईड करायचा आहे. समजा मी 10 झाडं लावली तर मी कमीत कमी 100 फोटो टाकेल फेसबुकवर. हॅलो, स्टेटसवर पण टाकेल, जेणेकरून प्रत्येकाने सांगायला पाहिजे नाही नाही ते फार निलेशचं काम म्हणजे एकदम म्हणजे पर्यावरणासाठी. आणि 2-4 लोकांनी सांगितलं की इथं इगो इतका सॅटिस्फाईड होतो ना. हॅलो, येस नो. खरोखर आपण तेवढं काम करतोय का जेवढी गरज आहे, का आपण काहीतरी तेवढंच काम करतोय आपल्याला माहीतच नाही की गरज किती आहे. काय काम करतोय सध्या आपण, म्हणजे असं फार काही लक्ष नाही आहे. दुसरा डिवाइड आहे ज्याच्यावर आपण थोडं जास्त चर्चा करणार आहे. आता तुमचं मला पार्टिसिपेशन जास्त पाहिजे. त्याला म्हणतात सोशल डिवाइड. हा आपल्या भारताचा सर्वात मोठा प्रॉब्लेम झालाय. सोशल डिवाइड म्हणजे काय, म्हणजे काय उदाहरण सांगा ना एखादा. कास्टिझम एक डिवाइड आहे, व्हेरी गुड. अजून डिवाइड सांगा. जेंडर डिवाइड आहे, स्त्री पुरुष एक डिवाइड आहे, किंवा मुलगा आणि मुलगी डिवाइड आहे. हाय क्लास लो क्लास एक डिवाइड आहे. ओके. राजकीय डिवाइड आहे, तुम्ही ह्या पक्षाचे ते त्या पक्षाचे. आ शिक्षित अशिक्षित, ओके, हा एक डिवाइड आहे. हा बिझनेसचा डिवाइड आहे. हा ओके. श्रीमंत आणि गरीबचा डिवाइड आहे. व्हेरी गुड. म्हणजे काय, हा हा कास्ट आणि इकॉनॉमिकल. ओके, दोन्ही सांगा मला. ग्रामीण आणि शहरी एक डिवाइड आहे. ओके, व्हेरी गुड. योगा आणि एक जिम एक डिवाइड आहे. व्हेरी गुड. अरे हो, खरंच डिवाइड आहे. जिम वाले आहेत ना, अरे वो घास फूस करने जाता हो. व्हेज नॉन व्हेज डिवाइड आहे. हॅलो, येस नो. धार्मिक अधार्मिक डिवाइड आहे. इंडियन आणि वेस्टर्न एक डिवाइड आहे. परत हा बंगला आणि फ्लॅट वाले एक डिवाइड आहे. एरिया वाईज पण डिवाइड आहेत सर. तुम्ही सांगा सिडकोत राहतो, तुम्ही सांगा हडकोत राहतो, तुम्ही सांगा मी सिल्लेखानात राहतो. म्हणजे तुमचा एरिया ऐकून ठरवतात मैत्री करायची नाही करायची. हा मुलांच्या शाळेमध्ये डिवाइड आहे. म्हणजे अच्छा तुमच्या कुठे, तुमचा माझा मुलगा नाथ व्हॅलीत जातो. अच्छा तुमचा कुठे जातो, नाही आमचा ना जिल्हा परिषद आहे. हॅलो, येस नो. इवन काही लोक इथं बसताना पण डिवाइड झालेत माहिती का. ते पहिले ओळखीचा शोधतात, म्हणजे ते कसे आपले आपले आहेत ना ते. हॅलो, येस नो. मग मराठवाडा विदर्भ एक डिवाइड आहे. आयफोन आणि अँड्रॉइड एक डिवाइड आहे. प्रोफेशन डिवाइड आहे. हा डॉक्टर इंजिनियर एक, बिझनेस वाला एक डिवाइड आहे. हा आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी एक डिवाइड आहे. हा सर्व्हिस वाले बिझनेस. आता लोकांनी हे डिवाइड याच्यात नाही ठेवले. हाँ ते मैं मुद्दाऊन बोलत नव्हतो, पेटल इथं. सर आपने बहुत सही बोला. रिलीजन डिवाइड इतना बड़ा हो गया है कि हम उसका हिसाब ही नहीं रख सकते अभी. म्हणजे आजकाल आहे ना, समजा मी सांगितलं निलेश सुराणा, तर लगेच तो विचार करतो सुराणा म्हणजे कोणते. त्या निलेश कुलकर्णी की वेगळं त्याचा हे. निलेश कांबळे की त्याचं वेगळं आहे. निलेश इस्माल भाई त्याचं वेगळं आहे. निलेश पटेल त्याचं वेगळं आहे. हॅलो, यस नो. तुम्ही फक्त नाव सांगा, जोपर्यंत तो आडनाव ऐकत नाही ना त्याला कुतूहल असतं तुमचं. हॅलो, म्हणजे हे म्हणजे ते सरनेम ठरवणार आता कसं त्याच्यावर राहायचंय. आणि जेवढे हे डिवाइड करणारे लोक आहेत ना, हे मोठ्या मंचावरनं डिवाइड करतात ना.
तर प्रत्येक समाजाचा एक मंच असतो आणि तो मंचवाला येऊन समोर काय सांगतो, अध्यक्षाचं काम काय आहे, अपने समाज पे बहुत अन्याय हुआ है, हे केल्याशिवाय डिवाइडच होत नाही. हॅलो, डिवाइड करायचा सर्वात सोपा मार्ग काय आहे, अन्यायाची भाषा चालू करायची. मी एकदा गेलो होतो कच्छला, त्याने सांगितलं की अपने समाज पे बहुत अन्याय आहे. म्हटलं काय झालं, म्हणे आपण सबसे ज्यादा टॅक्स भरते. म्हटलं फिर कमाते भी आपण ना. पण डिवाइड करणाऱ्याला एकदा ते खूळ टाकून दिलं की विषय त्याचा झाला. आता हे डिवाइड फक्त काही लोकांमध्ये राहिलंय की ते घराघरात पोहोचलेलं आहे. मला असं वाटतं की सगळीकडे डिवाइडच डिवाइड आहे आणि आपण इनडायरेक्टली लोकांना डिवाइड करतोय. म्हणजे तुम्ही डिवाइड करत नाही असं नाही आहे, तुम्ही पण जाणते अजाणतेपणे डिवाइड करत असाल. समजा मी शाकाहारी आहे आणि माझ्या मुलांना मी सांगितलं की अरे तो मित्र तुझा मांसाहार खातो, त्याच्या घरी जाऊ नको. तर मी जाणते अजाणते तो डिवाइड तयार केलाय. हॅलो, यस नो. समजा मी आयफोन वापरतो आणि मी कोणी विचारलं कोणता फोन चांगला आहे, आयफोन. हेलो, तर तुम्ही जर आईफोन लेने का, एंड्रॉयड में कोई दम नहीं है. आणि एंड्रॉयड